5,000 लोकांनी मिळून तीनदा ते बोलल्यानंतर पण आम्हाला कळलं की तो 21,000वरती गेलेला आहे. म्हणजे तीनदा तारक मंत्राचं पठण करून ते झालेलं आहे आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड केला. तारक मंत्र जेव्हा चालू होतं आणि एवढे सगळे भाविक एका सुरात एका तालात ते म्हणत होते, लिटरली अंगावरती काटा येत होता. अशक्य हि शक्य करतील स्वामी. माझ्या घरी सकाळी तारक मंत्राने आणि स्वामींच्या जपाने सुरुवात होते. माझी आई ते चालूच असतं सकाळी, त्यामुळे सकाळच स्वामींनी होते. आमच्या सिरियलमध्ये जेव्हा पण आम्ही एका प्रॉब्लेममध्ये असतो तर प्रत्येकीच्या तोंडात फक्त एकच नाव असतं, स्वामी. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. सनई चौगडे ही मालिकेची टीम आता नाशिकमध्ये आली आणि इथे आल्यावर वर्ल्ड रेकॉर्ड घडतोय. सो कसे आहात सगळ्यांना? मजेदार. उत्तम, एकदम टकाटक. पण आता जसं मी म्हणाली की गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड तुमचा झाला, आता तो कशा बाबतीत झाला, नेमकं काय केलं आणि ते करून कसं वाटलं हे करतच? आम्ही स्वामींचं तारक मंत्र म्हटलं आणि आमचं टार्गेट 5,000 लोकांनी मिळून तीनदा ते बोलल्यानंतर पण आम्हाला कळलं की तो 21,000वरती गेलेला आहे. म्हणजे तीनदा तारक मंत्राचं पठण करून ते झालेलं आहे आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड केला आणि आम्हाला गुरुमाऊलींच्या हस्ते ते मेडल आणि नारळ असं सगळं मिळालं. तर हा एकदम विलक्षण अनुभव होता. म्हणजे मी बिलीव नाही करू शकत की म्हणजे जे मी विचार पण केला नव्हता की मी इथे येईन आणि असं काहीतरी होईल. आणि गुरुमाऊलींच्या अगदी बाजूला उभं राहून मी खरंच खूप तेव्हा ओव्हरवेल्म होती आणि मला म्हणजे आनंद अश्रू आणि सगळी मिक्स फिलिंग होती. तर खूप छान वाटलं. म्हणजे हा अनुभव एकदम सुरील आहे. किती वाटते की आता स्वामींचा आशीर्वाद हा आपण कायमस्वरूपी सोबत घेऊन चाललो, हे किती छान. मी तर म्हणेन की मला इथे येऊन असं वाटतं की म्हणजे आम्ही किती ग्रेटफुल आहोत. आणि म्हणजे आम्ही जेवण वगैरे सर्व एकत्र करत होतो. सो ते इतकं छान फिलिंग होती आणि इथे सगळ्यांसोबत ते मंत्र वगैरे जप करणं खूप खूप प्रसन्न वाटतं. तू आधी इथे आलेली, आजचा एक्सपिरियन्स तुझ्यासाठी कसा? नाही, याआधी मी आले नव्हते, मी कधीच आले नव्हते आणि मी पहिल्यांदा आले आणि मला खरंच खूप छान वाटतंय. आणि मी याआधी म्हणाले की मला स्वामींच्या मूर्तीकडे बघून जे छान वाटलं ते मला आजपर्यंत कधीच वाटलं नव्हतं. त्यांच्या डोळ्यात जो तेज आहे ना तो खूप सुंदर आहे. खूप छान वाटलं. खरं तर ते तारक मंत्र जेव्हा चालू होतं आणि एवढे सगळे भाविक एका सुरात एका तालात ते म्हणत होते, लिटरली अंगावरती काटा येत होता. खूप जास्त भारी वाटलं की आम्ही एक वर्ल्ड रेकॉर्ड केलंय. तेच, आणि यासोबतच आता मला असं वाटतं प्रेक्षक तुमच्या सोबतीने फोटो काढतायत. खरं तर ही मालिका आत्ताच आली आणि लगेच प्रसिद्ध झाली आणि प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळतंय, हे किती ओव्हरवेल्मिंग वाटतं आता खरं तर लीड. खूप छान वाटतंय कारण की असं खूप कमी होतं की तुमची मालिका सुरू होते आणि एका आठवड्यातच तुम्हाला प्रेक्षकांचा तो प्रतिसाद, ते प्रेम मिळायला सुरुवात होते. आणि आम्ही खूप लकी आहोत की, आणि मला असं वाटतं हे सगळं स्वामींनी घडून आलं कारण की ते आमच्या सोबत आहेत, म्हणजे पाठीशी आहेत असं म्हणतात ना, ते अगदीच खरं आहे की त्यांच्यामुळे सुद्धा आम्हाला जास्त लोकांच्या जवळ जाता आलं, मनामध्ये घर करता आलं. सो मला असं वाटतं की त्यामुळेच लोक जास्त कनेक्ट करू शकलेत या सिरियलसोबत आणि प्रत्येक कॅरेक्टरसोबत. तारक मंत्रामध्ये एक वेगळीच जादू आहे, ती नेहमी ऊर्जा देणारी असते. आज ते उच्चारताना किंवा असं कधी झालं की खूप असं होतं ना की निराश होऊन जातो पूर्ण, आणि तेव्हा ते ऐकल्याने ऊर्जा मिळाली आणि ते काम खूपच चांगलं झालंय, असं कधी झालंय? खूप वेळा झालंय. म्हणजे आत्ताच हल्लीच झालेला आहे. सेटवर असा सीन होता जिथे आम्ही तारक मंत्र बोलतोय, 4 ओळी म्हणतोय आणि तेव्हा सगळ्यांचे चेहरे ऍक्च्युली उतरलेले असावे असं अपेक्षित होतं. पण ते आम्ही इतकं प्रसन्न होऊन घेत होतो ना की सरांना सांगावं लागलं की नाही आता तुमचा सीन कसा आहे, तुम्ही दुखी आहात तर ते ठेवा तसं. तर त्या मंत्रात ही जादू आहे की ते प्रसन्नच होतं म्हणून. खऱ्या आयुष्यात असा कधी अनुभव घेतलाय? हो, म्हणजे माझ्या घरी सकाळी तारक मंत्राने आणि स्वामींच्या जपाने सुरुवात होते. माझी आई ते चालूच असतं सकाळी, त्यामुळे सकाळच स्वामींनी होते. त्यामुळे खऱ्या आयुष्यात सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी काही झालं असेल, दुःखाची काही गोष्ट आली, सुखाची काही गोष्ट आली, तर पहिलं स्वामींचं आणि गणपतीचं नाव तोंडामध्ये येतं. तर प्रत्येक वेळेस स्वामींची अनुभूती होतच असते. पण आता हे कुटुंब किती घनिष्ठ झाले आणि मला असं विचारायचं की लाड तुझे खूप जास्त होतात असं वाटतं? होतात, खूप जास्त होतात. पण एक सांगू का, सगळ्यात जास्त लाड ना ती आणि तिची आई करते. म्हणजे ती आत्ताच गावी जाऊन आली, बिचारीला 2 दिवसच जायला मिळालं, त्यात पण ती आमच्यासाठी कैऱ्या, परत कोकम, असं आगळ, असं सगळं घेऊन आले. आणि ती प्रत्येक लास्ट टाइम तिने आमच्यासाठी खाजा आणला होता. तर आम्ही तिचे जास्त लाड करण्यापेक्षा
आमच्यापेक्षा ती आमचे जास्त लाड करते. खरं तर मी घरापासून लांब आहे, त्याच्यामुळे मला हे लोक फीलच होत येतात की मी घरापासून लांब आहे, माझ्या पप्पांपासून लांब आहे. एवढी सांभाळून घेतात आणि खूप खूप लाड करतात. तरी आठवण येते ना. पण मला सांग की आता हे जे कुटुंब आहे आणि आता या कुटुंबात वेगवेगळ्या विघ्न आम्ही मालिकेत पाहतोय, सो आता यात स्वामी कशी तुमची साथ देते? आपण पूर्ण ते तारक मंत्र जे आपण ऐकल्यानंतरच कळतं की प्रत्येक स्टांजानंतर प्रत्येक ओळीनंतर कळतं की स्वामी आपल्या पाठीशी कंटिन्युअसली आहेतच. आणि आमच्या सिरियलमध्ये जेव्हा पण आम्ही एका प्रॉब्लेममध्ये असतो तर प्रत्येकीच्या तोंडात फक्त एकच नाव असतं, स्वामी स्वामी. इतकंच आम्ही करत असतो. आणि मम्मी तर आमची पूर्ण स्वामी भक्त आहे. काही चांगलं झालं तरी स्वामी स्वामी, वाईट झालं स्वामी. तर ते म्हणतात ना स्वामी आहेत पाठीशी, तर आम्ही त्यांच्यावरच अवलंबून आहेत आणि तेच आमचं सगळं चांगलं करतील असं आम्हाला वाटतं. हो. मलाही वाटतं की आता स्वामी कायमच तुमच्या सोबतच आहे आणि ही मालिका आता तुमची तशीच पुढे घेत जाणार आणि आता आपण वारंवार भेटतच राहू. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच तुम्ही इथे आल्याबद्दल आणि आमचं छान थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.